आतापर्यंत आम्ही या पोटेन्शियल मुळे बॉक्समध्ये अडकलेल्या पार्टिकलकडे पाहिले जे काही बाउंड्री इन्फायनाइट आहे. जर तुम्ही ती पोटेन्शियल एनर्जी फायनाइट ठेवली तर तुम्हाला नवीन वैशिष्ट्ये कोणती दिसतात? तर नवीन सोल्युशन काय आहे हे प्रश्न तुम्ही विचारू शकता, जे तुम्ही एक डायमेन्शनल पोटेन्शियल वेलच्या संदर्भात केले आहे. तुम्ही ते प्रदेश 1, प्रदेश 2, प्रदेश 3 मध्ये ब्रेक कराल का? प्रदेश 1 आणि प्रदेश 3 जवळजवळ समान आहेत आणि प्रदेश 1 हा -इन्फिनिटी पर्यंत जातो. प्रदेश 2 तर जातो. प्रदेश 3 पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जातो आणि तुमच्याकडे इंटरमिडिएट वेल प्रदेश आहे. आणि जर ई म्हणून चिन्हांकित केलेली ऊर्जा यू पेक्षा कमी असेल तर तुमच्याकडे ए प्रकारचा शास्त्रीय तो पार्टिकल आत होता. ते आत असते कारण एकूण ऊर्जा असणे आवश्यक आहे पोटेन्शियल एनर्जीपेक्षा कमी असू शकत नाही. अशी गोष्ट क्लासिकली घडते की निगेटिव्ह होण्यासाठी कायनेटिक एनर्जी मिळते. शास्त्रीय भौतिकशास्त्रात गतिज ऊर्जा निगेटिव्ह असते अनुमती नाही, परंतु क्वांटम मेकॅनिक्समध्ये आम्ही घेणार आहोत कारण तुम्ही हे असे घ्याल की विहिरीच्या आत संभाव्य ऊर्जेपेक्षा कमी ऊर्जा आहे आणि ती वेव्ह सारखी आहे. वेव्ह प्रदेश 1 आणि प्रदेश 3च्या बाहेर येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. म्हणून मी येथे म्हणत आहे की वेलच्या आत असलेल्या कणाची ऊर्जा ई म्हणून घ्या, जे प्रदेश 1 आणि प्रदेश 3 मध्ये आढळणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीपेक्षा कमी आहे. आता आपण हे क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पाहू इच्छितो. पार्टिकल 2 भिंतींमध्ये x समान 0 आणि x समान l मध्ये प्रवेश करू शकत नाही. फायनाइट एनर्जीच्या पूर्वीच्या समस्येमुळे बॉक्समधील पार्टिकल यू आहे. यू इन्फायनाइट कडे झुकत आहे. आता मी यूला फायनाइट केले आहे, परंतु क्वांटम मेकॅनिक्सरित्या तुम्हाला प्रदेश I आणि प्रदेश 3 मध्ये नॉन झिरो वेव्ह फंक्शन मिळेल. तुम्ही सर्व चित्रात्मकपणे सहमत आहात, ठीक आहे. म्हणून मी असे म्हटले आहे की क्वांटम मेकॅनिक्सरित्या प्रदेश I आणि प्रदेश 3 मध्ये प्रवेश करण्याची विशिष्ट प्रोबॅबिलिटी आहे. पार्टिकलची एकूण एनर्जी पोटेन्शियल एनर्जीपेक्षा कमी असली तरीही ठीक आहे, जेणेकरून तुम्ही वेव्ह फंक्शन प्लॉट करू शकता. लाल रेषा ज्याने प्लॉट केले आहे, लाल रेषा ही प्रत्यक्षात बॉक्समधील इन्फायनाइट पोटेन्शियल एनर्जी ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन असलेल्या लाल रेषेचा पार्टिकल आहे. बरोबर आहे ना? सगळे मान्य करतात. साइन फंक्शन ते शून्यावर जाते आणि x समान 0, x समान l. आणि काय होते म्हणून हे फक्त तुम्ही यूला फायनाइट केले की वेव्ह फंक्शनच्या प्रवृत्तीच्या डिफरेन्शियल इक्वेशनचे अचूक उत्तर नाही म्हणून घेतले पाहिजे. तो प्रदेश 3 आणि प्रदेश 1 मध्ये कमी होतो आणि ते शून्यावर x बरोबर 0 किंवा x बरोबर l नाही आणि ते फंक्शनचे सर्व गुणधर्म काय सातत्य राखते याची काळजी घेते आणि सामान्यत फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह ते त्याआधी काळजी घेईल. जेव्हा आम्ही बॉक्समधील पार्टिकल केला होता तेव्हा आम्हाला काळजी करण्याची गरज नव्हती. बरोबर आहे. त्यामुळे यापैकी काही गोष्टी जेव्हा तुम्ही यातील काही प्लॉट्स व्हिज्युअली पाहता तेव्हा ते मेकॅनिकली समीकरणे सोडवण्यापेक्षा तुमच्या मनात अधिक चांगल्या रूपात रजिस्टर होतात. त्यामुळे अचानक एका बॉक्समधील पार्टिकल मी अचानक इन्फायनाइट अवरोधपासून एका विशिष्ट उंचीपर्यंत अवरोध कमी केला आहे आणि ग्राउंड स्टेट वेव्ह
वेव्ह फंक्शन प्लॉट करण्यासाठी काय घडू शकते? प्रदेश 1 आणि प्रदेश 3 मध्ये काही टेल्स दाखवायला सुरुवात करा. वेव्हलेंथचे काय होते ते तुम्ही पाहणे सुरू करू शकता. इन्फायनाइट डायमेन्शनल बॉक्समधील पार्टिकलची डिब्रोग्ली वेव्हलेंथ किती असेल? पार्टिकलची ग्राउंड स्थिती घ्या. याच्या वेव्हलेंथचे काय होईल? या चित्रात्मकपणे तुम्ही वेव्हलेंथ पाहू शकता. येथे काय होते ते वाढते आहे, बरोबर. हे पिरियोडिकली 0 होते. ते बॉक्समधील पार्टिकलच्या संदर्भात एल आहे, पण आता हा एल नाही, एल पेक्षा जास्त आहे. त्यामुळे वेव्हलेंथ वाढण्यास सुरुवात होते. जर वेव्हलेंथ वाढू लागली तर एनर्जीचे काय होईल? एनर्जी कमी होण्यास सुरुवात होईल. तेथे तुम्ही वास्तव परिस्थितीत काय घडते याचा अनुभव घेण्याचा दर्जा न मिळवता वाद घालू शकता. ठीक आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी केलेलं गणित, फॉर्मल गणित तुम्ही क्षेत्र 1 क्षेत्र 3 मध्ये यू पेक्षा ई कमी ठेवले आहेत, बरोबर. मला खात्री आहे की तुम्ही हे केले आहे आणि नंतर तुम्ही अस घ्याल कारण यू पेक्षा कमी आहे. ई मायनस यू निगेटिव्ह आहे. तुम्ही त्याला निगेटिव्ह स्क्वेअर्ड म्हणा आणि नंतर तुम्ही हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकता, एक निगेटिव्ह वेव्ह स्क्वेअर्ड, आणि मग तुम्ही हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकाल. सोल्युशन एक्सपोनेन्शियली वाढत आहेत आणि प्रदेश 1 आणि प्रदेश 3 मध्ये सोल्युशन एक्सपोनेन्शियली डॅम्पिंग होत आहेत. औपचारिकपणे त्याला एक्स म्हणून लिहिता. मी जरा फास्ट जात आहे कारण तुम्ही सर्वांनी या गोष्टी केल्या असा समज आहे. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हो म्हणत आहे असे नाही की ही क्वांटम मेकॅनिक्सची थीम नाही, पण क्वांटम मेकॅनिक्स करायचे असल्यास तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही हे विसरू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी यातून का जात आहे, ठीक आहे. म्हणून प्रदेश 1 आणि प्रदेश 3 फॉर्मली हे डिफरन्शियल इक्वेशनचे समाधान आहे, परंतु तुम्ही कंडिशन ठेवण्यास सुरुवात करा. वेव्ह फंक्शन ह्या रिजन मध्ये ब्लो अप होऊ शकत नाही, अधिकार, जेणेकरून ते फिजिक्स मधून येते. म्हणून एकदा तुम्ही अशी कंडिशन ठेवली की वेव्ह फंक्शन ब्लो अप होऊ शकत नाही, त्याचे कोएफिशियंट व्हॅनिश होतात आणि रिजन 1 मायनस इन्फायनाइट पर्यंत एक्सटेंड होते. ते दुसऱ्या टर्म मध्ये ही ब्लो अप होईल, जेणेकरून तुम्ही बी कोएफिशियंट 0 बनवू शकता. त्याचप्रमाणे प्रदेश 3 मध्ये कोणता 0 होईल? सी हा 0 असावा, ठीक आहे. तर हे फिजिक्स इनपुट सोल्युशन आहे जे तुम्ही शीर्षस्थानी लिहिले आहे. हे एका डिफरन्शियल इक्वेशनकडे पाहत आहे आणि तुम्ही ह्याचा सोल्युशन लिहाल, ठीक आहे. परंतु फिजिक्स इनपुट हे तुम्हाला योग्य प्रदेशात चांगल्या प्रकारे डिफाईन करणे आवश्यक आहे, जे तुम्हाला सांगेल की कोणता गुणांक 0 ठेवता येईल. बी हा प्रदेश आहे मध्ये 0 असेल आणि सी हा प्रदेश 3 मध्ये 0 असेल, ठीक आहे. तर प्रदेश 1 आणि प्रदेश 3 साठी अर्थपूर्ण सोल्युशन म्हणजे एक्स मधील पेचाय 1 म्हणजे एक्सच्या 3च्या आत ए पार एक्स आहे, डी पार मायनस एक्स. प्रदेश 2चे काय? तर प्रदेश 2 हे बॉक्समधील पार्टिकलसाठी तुम्ही केलेल्या सारखेच आहे, कारण बॉक्समध्ये यू 0 आहे. त्यामुळे सायन्सॉइडल फंक्शन कोणते आहे हे आपण सोडवू शकतो, परंतु एक्स समान एल आणि एक्स समान 0 वेव्ह फंक्शन नाहीसे होत नसल्यामुळे हे सर्वसाधारणपणे 2 सोल्युशनचे लिनियर सुपरपोजिशन असेल. तुम्ही या प्रकरणात जी 0 बनवू शकत नाही, जी अनियंत्रित सहमत असू शकते, आणि नंतर तुम्ही वेव्ह फंक्शनची बाउंड्री कंडिशन स्थितीत ठेवू शकता. 2 बाउंड्री कोणते आहेत? एक्स समान 0 एक्स समान एल, तेही एक्स समान 0 मध्ये 1 आणि 2 बरोबर जुळले पाहिजे आणि एक्स समान एल 2 आणि 3 वेव्ह फंक्शन प्रदेश 2 आणि प्रदेश 3 मध्ये प्रदेश 2 आणि प्रदेश 3 वेव्ह फंक्शन आणि वेव्ह फंक्शनचे डेरिव्हेटिव्हज चांगले जुळले पाहिजे, कारण येथे पोटेन्शियल एनर्जी फायनाइट आहे. जेव्हा पोटेन्शियल एनर्जी फायनाइट असते तेव्हा
वेव्ह फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह वेव्ह फंक्शन दोन्ही सतत असले पाहिजे. तर हे मी आधीच सांगितले आहे की वेव्हलेंग्थ इन्फायनाईट वेलमधल्या पार्टिकलशी कशी तुलना करते. मी येथे आधीच प्लॉट केला आहे आणि तुम्ही हे समजू शकता की एनर्जी आयजन व्हॅल्यूच्या तुलनेत एनर्जी आयजन व्हॅल्यू कशी असेल. ठीक आहे, हे सर्व चित्रावरून स्पष्ट आहे. फक्त पूर्णतेच्या टाइम डिपेंडंट असलेल्या वेव्ह फंक्शनसाठी तुम्ही इथे लिहिण्याचा प्रयत्न करा. आम्ही फक्त पोटेन्शियल एनर्जी घेऊ जी फक्त ची फंक्शन आहे. ठीक आहे, तुम्ही या कोर्समध्ये अशा प्रकारच्या समस्या पाहणार आहात, परंतु तुमच्याकडे टाइम डिपेंडंट असणारी पोटेन्शियल देखील असू शकते. आम्ही ते पुढील अभ्यासक्रमात पाहू. ठीक आहे, या कोर्समधील पुढील स्तराचा कोर्स यू फक्त पोझिशनचे फंक्शन असेल आणि एका डायमेन्शनमध्ये आपण ते फंक्शन म्हणून घेऊ शकतो. सामान्यतः एक्स वेव्ह फंक्शन एक्स आणि टीचे फंक्शन असू शकते. डिफरेन्शियल इक्वेशन कडे पाहता, कारण पोटेन्शियल एनर्जी हे फक्त फंक्शन एक्सचे फंक्शन आहे. तुम्ही टाइम डिपेंडंट ऑपरेटर्सना स्पेस डिपेंडंट ऑपरेटर्स पासून वेगळे करू शकता. त्यामुळे तुम्ही तुमची वेव्ह फंक्शन लिहू शकता की एक्सचे फाई आणि टीचे फाई प्रॉडक्ट. बॉक्सच्या 2 डायमेन्शन मध्ये आम्ही जे केले त्याचप्रमाणे मला फक्त वेळ अवलंबून असलेल्या वेव्ह फंक्शनसाठी येथे नक्कल करायची आहे. त्यामुळे तुम्हाला टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन आठवत असेल. टाइम डिपेंडन्स श्रोडिंगर इक्वेशन आम्ही ते या पद्धतीने पुन्हा लिहू शकतो. बरोबर, हा भाग एक्स टीच्या पी एस आयचा आय एच क्रॉस डेल आहे. डेल टी केवळ फाई टीवर डिपेंडंट असेल, त्यामुळे तुम्ही त्याला एकूण डेरिव्हेटिव्ह म्हणून पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणून लिहू शकता आणि तुम्ही ते फंक्शन डिवाइड करू शकता आणि ते वेगळे ऑपरेटरवर लिहू शकता. ऑपरेटर जे केवळ टी ऑपरेटरवर अवलंबून असतात, जे केवळ अवलंबून असतात आणि तुम्ही ते टाइम डिपेंडंट असलेल्या श्रोडिंगर इक्वेशन पासून एनर्जीशी समतुल्य करू शकता. स्टेप दाखवा. कृपया ते तयार करा आणि स्टेप दाखवा आणि या समीकरणावरून तुम्ही हे सोडवू शकता. या समीकरणाच्या बरोबरीचे टोक डावीकडे अत्यंत उजवीकडे तुम्हाला मिळेल. टाइम डिपेंडंट असलेला भाग त्या एनर्जीच्या एनर्जीवर अवलंबून असतो. ठीक आहे, त्यामुळे केवळ पोझिशन डिपेंडंट असलेल्या पोटेन्शियलसाठी एकूण वेव्ह फंक्शन काय असेल? एकूण वेव्ह फंक्शन असे लिहिले जाऊ शकते. एक्सचे पीसाई हे टाइम इंडिपेंडंट इक्वेशनचे समाधान आहे. टाइम डिपेंडंट इक्वेशन मध्ये देखील स्टेटची विशिष्ट एनर्जी असेल ई, बरोबर, आणि त्यासाठी एनर्जीमध्ये एक एक्सपोनेन्शियल फॅक्टर असेल जो टाइम डिपेंडंट असतो आणि त्याला गुणा केला तर हा सर्वात सामान्य उपाय आहे टाइम इंडिपेंडंट पोटेन्शियलसाठी. आणि एक्सचे हे फाई टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनचे समाधान करतात आणि तुम्ही अशा केसेस दाखवू शकता जिथे तुमच्याकडे त्यांना स्टेशनरी स्टेट म्हणतात. तुम्ही येथे एक्स टी स्क्वेअरचे अधिक फाई केल्यास ते येथे एक्स स्क्वेअरच्या मूळ पी एस आय प्रमाणेच आहे. समजलं का? कारण हा फक्त एक चेहरा फॅक्टर आहे, म्हणून या गुणधर्माचे समाधान करणारी अशी स्थिती त्यांना स्टेशनरी म्हणतात. आणि सुपरपोजिशन स्टेट स्टेशनरी स्टेटस. समजा मी बॉक्समध्ये एक पार्टिकल घेतो आणि स्टेटला ग्राउंड स्टेटचे सुपरपोजिशन मानूया आणि पहिली उत्तेजित स्टेट काय ती स्टेशनरी स्टेट आहेत? नाही, ते डायमेन्शनल बॉक्समध्ये स्टेशनरी स्टेट पार्टिकल नाहीत. जर मी अधोगती अवस्थेचे सुपरपोजिशन घेतले तर तिथे काय होते? त्या स्टेशनरी स्टेट असतील. त्याबद्दल विचार करा. त्यामुळे ऊर्जा सारखीच असेल, त्यामुळे ती स्टेशनरी स्टेट सारखी दिसेल.
त्यामुळे यापैकी काही गोष्टी त्यामुळे एकदा का तुम्हाला 2 डायमेन्शनल प्राप्त झाले की स्टेशनरी स्टेट देखील उपस्थानात असू शकतात जिथे ते अधोगती अवस्थेच्या सुपरपोझिशनमध्ये असू शकतात. म्हणून हे देखील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे जे प्रयोगांमध्ये घडते ज्याला टनेल इफेक्ट म्हणतात, ज्याला क्वांटम मेकॅनिक्सची आवश्यकता असते. प्रयोगशाळेत दिसणारे टनेलिंग समजावून सांगण्यासाठी तुम्ही क्लासिकल मेकॅनिक्स सोबत काम करू शकत नाही आणि आम्ही आतापर्यंत इनफायनाईट पोटेन्शियल वेल आणि फायनाईट पोटेन्शियल वेलच्या समस्या पाहिल्या आहेत. तसेच आम्ही टाइम इंडिपेंडेंट पोटेन्शियल एनर्जी पाहिली आहे. त्यांच्यासाठी टाइम डिपेंडेंट पोटेन्शियल एनर्जी कसे लिहावे ते सारांशित करण्यासाठी. तर आता आपल्याला काय पाहायचे आहे? जरी पार्टिकलमध्ये अवरोध ओलांडण्यासाठी पुरेशी एनर्जी नसली तरीही तुम्ही यातून टनल करू शकता. म्हणून मी तुम्हाला फायनाईट साठी हे दाखवले आहे. मी तुम्हाला दाखवलेली फायनाईट वेल जर समजा पार्टिकलची एनर्जी c आणि u जेथे u पेक्षा कमी असेल तर वेव्ह फंक्शन प्रत्यक्षात ओलांडू शकते. हे तुम्हाला माहित आहे की ते प्रदेश 1 आणि प्रदेश 3 मध्ये टनल करू शकते. ठीक आहे. त्याची देखील अशीच परिस्थिती असू शकते अवरोधाच्या संदर्भात जेथे पार्टिकलची एनर्जी पोटेन्शियल अवरोधाच्या एनर्जीपेक्षा कमी असते. समजा तुम्हाला पर्वतावर चढायचे आहे आणि ज्या गतीवर चढण्यासाठी तुमच्याकडे तेवढी ऊर्जा नाही, तुमच्याकडे ती गती किंवा पर्वतावर चढण्याची ऊर्जा नाही. क्लासिकली आम्ही करू शकत नाही. फक्त तुमच्याकडे संभाव्य ऊर्जेच्या विरोधात जाण्यासाठी इतकी ऊर्जा असेल तरच तुम्ही जाऊ शकता. क्वांटम यांत्रिकरित्या एक सूक्ष्म कण आहे जो दुसऱ्या बाजूला जाऊन स्वाक्षरी दर्शवू शकतो. म्हणून मी आधीच म्हटल्याप्रमाणे मायक्रोस्कोपिक वर्ल्डमध्ये हे घडेल. मायक्रोस्कोपिक वर्ल्डसाठी असे नाही. वेव्हलेंग्थ इतकी लहान आहे की त्या स्वाक्षऱ्या दिसणार नाहीत, निसर्गासारख्या वेव्ह दिसणार नाहीत, बरोबर? ठीक आहे. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीपेक्षा कमी एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन घ्या आणि नंतर टनलचा प्रभाव प्रायोगिकरित्या पाहिला की मी एखाद्या पार्टिकल किंवा बीममध्ये प्रथम प्रदेशातून शूट केल्यास याचा काय अर्थ होतो. मी ते पाहणार का आणि प्रदेश 3 नाही? क्लासिकली मी पाहू शकत नाही. क्वांटम मेकॅनिकली आपल्याला 3 प्रदेशातून बाहेर येणारा एक प्रकारचा सिग्नल मिळतो. जरी मी पाठवलेल्या बीमची एनर्जी मी टाकलेल्या प्रदेशाच्या पोटेन्शियल एनर्जी पेक्षा खूपच कमी आहे. ठीक आहे. मी अशा प्रकारच्या पोटेन्शियल एनर्जी क्षेत्रामध्ये कसे ठेवू? मी एक स्थिर इलेक्ट्रिक फील्ड बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्हाला माहित आहे की मी x समान ते 0 ते x समान l दरम्यान काही प्रदेश ठेवू शकतो. मी ते बनवू शकतो. मी एक नॉन ट्रॅव्हल पोटेन्शियल एनर्जी क्षेत्र बनवू शकतो. ठीक आहे. येथे येणारा पार्टिकल किंवा येथे येणारा बीम तो प्रदेश ओलांडू शकणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की ती पुरेशी एनर्जी देणार नाही. परंतु क्वांटम मेकॅनिकली ते त्यातून टनल करू शकते कारण एक डम्पिंग वेव्ह फंक्शन आहे आणि एकदा बाहेर पडल्यावर ते त्यातून बाहेर येऊ शकते. हे पुन्हा एका मुक्त पार्टिकल सारखे आहे. ठीक आहे. त्यामुळे हा कल गुणात्मक आहे. त्यामुळे आम्ही पोटेन्शियल वेलच्या बाबतीत जे केले त्याप्रमाणे तुम्ही प्रदेश 1 क्षेत्र 3 सोडवू शकता. प्रदेश 1 प्रदेश 3 हे मुक्त पार्टिकल u बरोबर 0 परिस्थिती सारखे आहे. त्यामुळे तुम्ही मुक्त वेव्हचे ऑसिलेटरी सोल्युशन म्हणून समाधान लिहू शकता जे दोलन उपाय आहे. आणि या अटींचे अर्थ काय आहेत? प्रदेश 1 मध्ये येणारी वेव्ह x पॉझिटिव्ह x दिशेने जात आहे आणि परावर्तित वेव्ह विरुद्ध दिशेने जात आहे. b हा परावर्तित वेव्हचा गुणाकार करणारा फॅक्टर आहे.
आणि ए पर IKX ही येणारी वेव्ह आणि प्रदेश 3 आहे. तुमची अपेक्षा काय आहे? इनकमिंग बीम आत जातो. जरी मध्यवर्ती प्रदेशात त्याच्या ऊर्जेपेक्षा पोटेन्शियल एनर्जी जास्त असते, तो आतमध्ये वेगाने कमी होतो. त्यानंतर ते परत परावर्तित करण्यासारखे काहीही नाही. ते पुढे चालू ठेवावे लागेल. ठीक आहे, म्हणून तुमच्याकडे फक्त एक फॉरवर्ड वेव्ह असेल ज्याला ट्रान्समिटेड गणितीय म्हणतात. तुम्ही एक लिनियर सुपरपोजिशन लिहू शकता, पण डावीकडून येणाऱ्या बीमची ही क्वांटिटेटिव्ह स्थिती पाहता. अशा अवरोधाला सामोरे जाणे ज्याची पोटेन्शियल एनर्जी येणाऱ्या बीमच्या एनर्जीपेक्षा जास्त आहे, अशा प्रकारची झपाट्याने कमी होत जाणारी क्षेत्र 2 मध्ये, आणि जेव्हा ते बाहेर येते तेव्हा ते परत परावर्तित करण्यासाठी काहीही नसते, ते चालूच राहते. त्यामुळे ती ट्रान्समिटेड वेव्ह आहे. ठीक आहे, म्हणून मी ते चित्रातही येथे दाखवले आहे. त्यामुळे जेव्हा या अवरोधाला सामोरे जावे लागते तेव्हा एक इनकमिंग बीम असतो जो परावर्तित बीम असू शकतो, परंतु या प्रदेशात तो वेगाने डम्पिंग होत राहतो आणि पुन्हा जेव्हा ते येथे बाहेर येते तेव्हा ते पुढे दिशेने जाते जे प्रसारित बीम असते. त्यामुळे चित्र स्पष्ट होते आणि प्रायोगिकांना काय पाहायचे आहे ते 3 प्रदेशातील सिग्नल पाहू इच्छितात. ट्रान्समिशन एम्प्लिट्यूड किंवा ट्रान्समिशन कोएफिशियंट किंवा ट्रान्समिशन प्रोबॅबिलिटी कॅपिटल T नावाचे प्रमाण परिभाषित करतात, ज्यामध्ये प्रदेश 3 मध्ये दिसणाऱ्या कणाच्या प्रोबॅबिलिटीची माहिती असेल. तो स्पष्टपणे दिसणारा एक्सप्लिसिटी फ्लक्स असावा. आम्ही फ्लक्स म्हणजे काय ते परिभाषित करू आणि इनकमिंग बीमच्या संदर्भात ते गुणोत्तर जे फक्त फॉरवर्ड घटना बीम आहे, जे कोएफिशियंट A वर अवलंबून असते. त्यामुळे त्या गुणोत्तराला ट्रान्समिशन कोएफिशियंट म्हणतात. ट्रान्समिशन कोएफिशियंट T आढळल्यास संवर्धन आम्हाला सांगेल की समतुल्य परावर्तन कोएफिशियंट देखील आहे. रिफ्लेक्शन बीम आहे. जर या प्रदेशात डिटेक्टर ठेवला असेल तर तुम्हाला परावर्तित फ्लक्स देखील मिळेल आणि तो तुम्हाला परावर्तन कोएफिशियंट किंवा परावर्तन प्रोबॅबिलिटी R देईल आणि एकूण प्रोबॅबिलिटीमध्ये एक संवर्धन जोडणे आवश्यक आहे, ज्याचा अर्थ R+T एक समान असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे समजण्याचा एक मार्ग आहे आणि टनल इफेक्ट आहे. हे सिद्ध झाले आहे कारण T शून्य नव्हता आणि असे म्हटले आहे की टनेलिंग क्वांटम मेकॅनिक्समध्ये होते आणि क्लासिकल मेकॅनिझममध्ये नाही. क्लासिकली हा प्रदेश 2 मध्ये 0 आहे. तुमच्याकडे अवरोधामध्ये एक नॉन ट्रायव्हल पोटेन्शियल एनर्जी असेल आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे समाधान आधीच सांगितले आहे की ते एक्सपोनेन्शियल असेल. ओलसर होणे किंवा वाढणे कारण ते कॉम्पॅक्ट प्रदेशात आहे. तुम्ही पुन्हा लिहू शकता ते एक घाताक उपाय आहे आणि पार्टिकल धूळ अवरोधात प्रवेश करू शकतो. प्रदेश 3 मध्ये प्रदेश बाहेर येऊ शकते किंवा प्रदेश 1 वक्र प्लॉट करू शकता, जे या वेळी आहे. त्यामुळे ही केवळ वेगाने वाढणारी आणि डम्पिंग होण्याची एक लिनियर सुपरपोजिशन आहे. दोन्ही लिनियर संयोजन असू शकतात आणि तुमच्याकडे या टप्प्यावर असणे आवश्यक आहे. वेव्ह फंक्शनची सातत्य आणि वेव्ह फंक्शनची भिन्नता. त्याचप्रमाणे येथे वेव्ह फंक्शनची सातत्य आणि वेव्ह फंक्शनची भिन्नता आणि हे कसे या ट्रेंडचे कथानक आहे. ते प्रदेश 1 आणि प्रदेश 3 वर ऑसिलेटरी असेल आणि ते प्रदेशात वेगाने डम्पिंग होईल किंवा वाढेल. ठीक आहे. हा फक्त पूर्वीचा एक भाग आहे. तुमच्याकडे फक्त एक पोटेन्शियल स्टेप आहे आणि तुम्ही हे करू शकता. पार्टिकल एक प्रदेशातून येत आहे. जर मी आकृतीमध्ये E वर U म्हणून दाखवलेली ऊर्जा म्हणजे EU पेक्षा मोठी असेल तर ठीक आहे. म्हणजे प्रदेश 1 आणि प्रदेश 3 प्रदेश 2 मध्ये सोल्युशनचा प्रकार काय आहे. सायनसॉइडल तुमच्याकडे ते एक ऑसिलेटरी सोल्युशन असेल आणि तुम्हाला
प्रदेशातील सोल्युशन ऑसिलेटरी असेल आणि पार्टिकल नाही. खूप बंदिस्त आहेत. बॉक्समधील पार्टिकल हा पार्टिकल एका प्रदेशापुरता मर्यादित असतो आणि बॉक्सच्या आत येथे पार्टिकल मुक्त असतो, तो मुक्तपणे फिरत राहतो आणि एकदा ही पोटेन्शियल एनर्जी थांबली की ती थोडीशी विक्षेपण दर्शवेल, कारण त्याची एनर्जी मायनस कायनेटिक एनर्जी कमी होईल. हे सर्व होईल, अन्यथा ते मुक्त कण आहेत. आणि तुमच्याकडे प्रदेश 1 आणि प्रदेश 2 आहेत आणि तुम्ही या शब्दांचा इन्सिडेंट वेव्ह, परावर्तित वेव्ह आणि प्रसारित वेव्ह असा अर्थ लावू शकता. ठीक आहे, आपण डी घेऊ शकतो का? डी ला परवानगी आहे. आपण डावीकडून येणारा इन्सिडेंट बीम घेतल्यास डी ला परवानगी नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही उजवीकडून येणारी इन्सिडेंट बीम घेतली तर तुम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी की हा योग्य कोएफिशियंट समस्येवर अवलंबून आहे. ठीक आहे, म्हणून हे 2 उपाय दिले आहेत. हे विभेदक समीकरणाचे निराकरण आहेत, परंतु जर मी म्हटले की घटना बीम उजवीकडून येत असेल तर कोणावर अवलंबून असेल तर तुम्ही योग्यरित्या ठेवले आहे क्षेत्रांमध्ये फक्त प्रसारित बीमला परवानगी असेल. ठीक आहे. आणि बाउंड्री कंडिशन, डेरिव्हेटिव्ह बाउंड्री कंडिशन, देब्रोग्ली वेव्हलेंथ प्रदेश 1 आणि प्रदेश 2 मध्ये कशी तुलना करते ते पहा. I पेक्षा कमी सी साठी समान व्यायाम करा. ठीक आहे. तुमच्याकडे जर यू पेक्षा असेल तर प्रदेश 2 मध्ये ते एक्सपोनेन्शियली वाढणारे आणि डम्पिंग होणार आहे, परंतु प्रदेश 2 प्लस इन्फायनाईट पर्यंत जात असल्याने तुम्हाला सी च्या बरोबरी सी अगदी पद्धतशीरपणे ठेवावे लागेल. काहीही नाही. असे नाही की आज हेच उत्तर असेल, उद्या ते वेगळे उत्तर असेल. त्यामुळे तेच तार्किकपणे युक्तिवाद करून निराकरण केले जाईल. ठीक आहे, तर बाउंड सिस्टम. बाउंड सिस्टीम म्हणजे काय? ती एखाद्या प्रदेशात एक प्रकारची बंधने आहे. बॉक्समधील पार्टिकल ही एक बाउंड सिस्टीम आहे. हार्मोनिक ऑसिलेटर बद्दल काय? हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये काही प्रकारची संभाव्यता आहे, जसे की ऊर्जा सह पार्टिकल आहे. ठीक आहे. क्लासिकली हे टर्निंग पॉइंट्स आहेत जे तुम्ही सर्व मान्य करता. त्या बिंदूच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही कारण त्याची कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह होईल. त्यामुळे सामान्यत ही एक प्रकारची बाउंड सिस्टीम असणार आहे, जिथे ही व्ही पेक्षा कमी अधिक इन्फायनाईट असल्यास बाउंड सिस्टीमची औपचारिक व्याख्या आहे आणि V8 मायनस इन्फायनाईट वर आम्ही याला बाउंड सिस्टीम म्हणतो. बॉक्समधील पार्टिकल या हार्मोनिक ऑसिलेटरचे समाधान करतो. हे सर्व बाउंड आहेत. हायड्रोजन अणूबद्दल काय? हायड्रोजन अणू हायड्रोजन अणूचे काय पोटेन्शियल एनर्जी काय आहे? जर आर इन्फायनाईटकडे झुकत असताना काय होते? बाउंड स्टेटची कंडिशन EV पेक्षा कमी आहे, तर V8 आर इन्फायनाईट झुकत आहे, म्हणजे 0 पेक्षा कमी. ही बाउंड स्टेट आहेत. तुमची सर्व हायड्रोजन अणू स्पेक्ट्रम एनर्जी निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह आहेत, बरोबर. समजा मी पॉझिटिव्ह केले तर त्या अवस्थांना लोडर
स्कॅटरिंग स्टेट्स म्हणतात. 0 पेक्षा जास्त हायड्रोजन अणूला स्कॅटरिंग स्टेट म्हणतात. ठीक आहे. V पेक्षा जास्त आहे 8 प्लस इन्फायनाईट किंवा मायनस इन्फायनाईट पेक्षा मोठे असल्यास स्टेट जनरल स्कॅटरिंगसाठी काय स्थिती आहे? मग स्कॅटरिंग स्टेट बाउंड स्टेटची एकमेव अट म्हणजे इन्फायनाईट पेक्षा कमी असावे आणि V हे इन्फायनाईट आहे आणि आम्ही त्याला बाउंड स्टेट म्हणतो. अवरोध रेखाटून देखील ते पाहू शकता. तुम्ही अवरोध अनियंत्रित सारखे अवरोध काढू शकता. तुम्हाला असे काहीतरी माहित आहे आणि तुमच्याकडे एनर्जी असलेला पार्टिकल आहे का ते पहा. ह्याच्या सारखे या टप्प्यावर आल्यावर ते खरोखरच मोठे पीक आहे की नाही हे शक्य होणार नाही. कदाचित चढता येणार नाही पण तरीही बाहेर येऊ शकते. तो अडकत नाही म्हणून ही स्कॅटरिंग स्टेट आहे. आणि जर तुमच्याकडे इन्फायनाईट गोष्टींमध्ये पार्टिकल असेल आणि तुमच्याकडे पार्टिकल असेल तर तो अडकतो. मग ते येथे एनर्जी E सह येत आहे आणि ते वर चढू शकत नाही आणि ते येथे जात आहे. हे देखील आपण वर चढू शकत नाही की ती अडकलेली बाउंड सिस्टम आहे. हे चित्र ग्रिफिथ्सच्या 2 अध्यायात अतिशय सुरेखपणे दिलेले आहे. तुम्ही हे टर्निंग पॉइंट्स पाहावेत आणि तुमच्याकडे चित्र स्वरूपात वस्तू मिळाल्यावर ते कसे मिळवायचे ते पाहावे. बाउंड स्टेट म्हणजे काय? स्कॅटरिंग स्टेट म्हणजे काय आहे? हायड्रोजन अणूसाठी E 0 पेक्षा कमी का आहे आणि तो बाउंड सिस्टम आहे का? E पॉझिटिव्ह एक स्कॅटरिंग स्टेट असेल. याचे चित्र मिळाल्यास आनंद झाला. आतापर्यंत तुम्ही कॉन्स्टंट पोटेन्शियल सह केवळ स्टेप पोटेन्शियल केले आहे आणि असेच पण हार्मोनिक ऑसिलेटर्स हे पहिले आहेत जे एक अतुलनीय असणार आहेत. म्हणून हा x विरुद्ध x चा प्लॉट V आहे. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारची संभाव्यता देखील शक्य आहे. V सायनुसॉइड नसेल तर सर्व प्रकारच्या पोटेन्शियल असतील. त्यामुळे आमच्याकडे हे पाहण्याचा पोटेन्शियल मार्ग आहे. जर तुम्ही एक समस्या करत असाल तर पोटेन्शियल अधिक किंवा वजा इन्फायनाईट कशी जाते हे एक D मध्ये पहा. जर तुम्ही स्पेरिकल कोऑर्डिनेट करत असाल तर ट्रेंड 0 किंवा R समान किंवा इन्फायनाईटच्या बरोबरीने कसा आहे ते पाहू शकता. काय होते ते पहा. हे ठरवायचे आहे की एनर्जीचे शासन काय उपाय आहे जेथे सोल्युशन एक बाउंड स्टेट स्थिती असेल. अशी कोणती व्यवस्था आहे जिथे सोल्युशन स्कॅटर्ड स्टेट असतील. ठीक आहे. ठीक आहे. तर आता बाउंड सिस्टीमकडे जाऊ. या प्रकारची तुमची खात्री पटली आहे की बॉक्समधील प्रदेश पार्टिकल ही एक बाउंड सिस्टीम आहे. हार्मोनिक ऑसिलेटर ही देखील एक बाउंड सिस्टीम आहे कारण पार्टिकलची एनर्जी ही एका D प्रोग्राममध्ये पोटेन्शियल इन्फायनाईट अधिक किंवा वजा इन्फायनाईट पेक्षा नेहमीच कमी असते. ती सर्व बाउंड सिस्टीम आहेत. औपचारिकपणे तुम्ही डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर लिहू शकता जिथे फोर्स डिस्प्लेसमेंट च्या प्रमाणात आहे आणि तिथून कन्झर्व्हेटिव्ह सिस्टमसाठी तुम्ही पोटेन्शियल एनर्जी काय आहे हे शोधू शकता आणि तुम्हाला B ऑफ X च्या समान ठीक आहे बाउंड्री कंडिशन निश्चित करू शकते आणि स्थिरांक 0 निश्चित करू शकतो. आतापर्यंत आम्ही पोटेन्शियल एनर्जी केली आहे.
जी जरी x अवलंबून असली तरीही ती काही विशिष्ट प्रदेशांमध्ये कॉन्स्टंट होती, ती विशिष्ट प्रदेशात 0 होती, पण आम्ही कधीही समस्या केल्या नाहीत जेथे x चा v वेगवेगळ्या x वर भिन्न आहे. ठीक आहे, तर हे x अवलंबन आहे, जी आपण कोणत्याही सिस्टममध्ये नेहमी पाहत असलेली सर्वात सोपी समस्या आहे. तुम्ही पोटेन्शियल असलेली कोणतीही सिस्टम घेतली तरीही तुम्ही टेलर मालिकेत ती पोटेन्शियल एनर्जी वाढवण्याचा प्रयत्न करू शकता. पहिल्या नॉन रियल टर्ममध्ये x मायनस एक्स स्क्वायर नॉट स्क्वायर्ड असेल काही फंक्शन p दुहेरी प्राइम गुणाकार, त्यामुळे काही विशिष्ट क्षेत्रांच्या अगदी जवळ आहे जे तुम्हाला हार्मोनिक ऑसिलेटर सारखे दिसते, आणि हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियल जे कसे सोडवायचे हे जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी इंडिपेंडेंट ऑफ टाइम आहे, त्यामुळे x चा फाई गुणाकार करणारा फेज फॅक्टर म्हणून तुम्ही तुमची वेव्ह फंक्शन टाइम डिपेंडंट भाग म्हणून लिहू शकता. आणि तुम्ही प्रयत्न करून श्रोडिंगर इक्वेशन सोडवू शकता. त्यामुळे गरजा काय आहेत? वेव्ह फंक्शन वेल डिफाइनड केले पाहिजे, ब्लॉ अप होऊ नये. x हे शून्याकडे झुकते, x अधिक किंवा वजा इन्फायनाइट कडे झुकते, तर वेव्ह फंक्शन शून्यावर जावे लागते. तुम्ही तुमच्या शेवटच्या वर्षाच्या कोर्समध्ये काय केले? तुम्ही एक फंक्शनल फॉर्म घेतला, आणि या फंक्शनल फॉर्ममध्ये हा गुणधर्म आहे जो अधिक किंवा वजा इन्फायनाइट पर्यंत विस्तारित असताना तो शून्यावर जातो. तुम्ही सर्व सहमत आहात, दिलेले ए निगेटिव्ह असले पाहिजे. ठीक आहे, म्हणून n साठी 0 बरोबर f घ्या आणि ते समीकरण पूर्ण करते की नाही ते तपासा, आणि मग तुम्ही ते शोधू शकता. तुम्ही व्हेरिएबलमध्ये सोयीस्कर बदल करू शकता की नाही बघा आणि सोडवा. आणि या कंडिशन मध्ये ठेवा की मी फक्त समीकरणासाठी व्हेरिएबलमध्ये चांगला दिसण्यासाठी बदल केला आहे, आणखी काही नाही. ठीक आहे, अल्फा आणि ऱ्हो व्हेरिएबलचे बदल अधिक चांगले बनवते, आणि तुम्ही वरील समीकरणात अल्फाकडे दुर्लक्ष करू शकता. आणखी बदला, व्हेरिएबल्स मध्ये बदल करा जेणेकरून ते एक परिचित समीकरण होईल. या समीकरणावर कोणते सोल्युशन शोधले जाऊ शकतात? पॉवर ऑफ -12t प्लस किंवा मायनस. तर मी इथे थांबेन.